मी तुमचा हरेश ब्लॉगर. तर आता आपली म्हणजे सकाळ झाली बरं का मित्रांनो. म्हणजे बघा की आपण आता आता सध्या म्हणजे आपलं आता काय त्याला म्हणायचं, सण चालू झाले बरोबर आहे सण. तर म्हणजे प्रत्येक सणाला वाटतं की मित्रांनो आपण आपल्या फॅमिलीसोबत असावं, आपल्या घरच्यांसोबत असावं, बरोबर आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, म्हणजे आता आपली फॅमिली सगळी गावाला असणार आहे ना, आपण इथं मुंबईत आहे. तर म्हणजे म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आयुष्यात किती पैसे कमा पण शेवटी गाव हे गाव असतं, बरोबर आहे. कारण की म्हणजे बाकी शहरातल्या पोराला कसली आली हो गावची ओढ, जी गावात जी राहिलेत ना, जी गावाची म्हणजे गावाची जी आपली नाळ असते ना, ते भावना आयुष्यभर काही तुटत नसते आपले, बरोबर आहे. कारण की शहरातल्या माणसाला काय आहे, म्हणजे गाव म्हणजे त्याला नीट माहिती नसते काय विषय असतो, काय नक्की असतं काय नसतं, बरोबर आहे. म्हणजे आता म्हणजे मला सांगा आता बघा, आता आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणी जातो, बरोबर आहे. तर तिथं म्हणजे शहरातले पोरं अशी तशी, पण म्हणजे जे गावचे असतात ना ते भावानो, ती गावची असतात, बरोबर आहे. कारण की म्हणजे बघा की आपण किती जरी शहरात राहिलो ना तरी गावची ओढ आपली कायम धरून राहते. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, की गाव हे गाव असते. भले शहरात किती किती पैसा मिळू द्या, पण गाव शेवटी गाव असते. कारण की शहरात कुठली गोष्ट मिळत नाही असं नाही, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट मिळते. पण जे गावचं ते वातावरण म्हणा, जर तिथली जी आपली जाण्याची ओढ असते, म्हणजे प्लस आपलं गाव हे म्हणजे लय भारी वाटतं. म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, जरी मी आता शहरात असतो ना, तरी आता आपले सण उत्सव चालू आहेत. तरी शहरात म्हणजे काम करणं भागच आहे, बरोबर आहे. कारण की जर काम केलं तर तुम्हाला काय तरी 2 पैसे मिळतील. त्यामुळे मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मित्रांनो, किती करा फक्त शहरात या, पण गावाला आपण माणसाने गेलं पाहिजे. कारण की गाव हे गाव असते. प्लस आपले आई वडील आपल्यासाठी म्हणजे एवढे त्यांनी आपल्यासाठी एवढं कष्ट घेतलंय ना, तर आपण पण थोडं त्यांच्यासाठी थोडंफार केलं पाहिजे. पण पण गाव हे त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, गाव हे लय महत्वाचं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपला आता सातारा, आपण तर सातारचं आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या म्हणजे बोलणं समजत असेल. म्हणजे आपलं जे भावना वैशिष्ट्य आहे ना, ते मला तर वाटत नाही की म्हणजे महाराष्ट्रात कुठं असेल. कारण की सातारा हा सातारा आहे, बरोबर आहे. तुम्ही किती काय केलं ना, तर तुम्ही कुठं फिरा, पण तुम्ही जर सातारात नाही फिरला ना भावानं, तर म्हणजे काय अर्थ नाही जेवण झालं, बरोबर आहे. कारण की म्हणजे बघा की जिकडं जाईल तिकडं महाबळेश्वर साईडला ह्या सगळं म्हणजे बघण्याची ठिकाणं वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. पण तुम्ही साताऱ्यात जर कधी आला तर अवश्य एक दिवशी या मित्रांनो. म्हणजे बघा कसं वाटतं तुम्हाला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सातारा फिरायला आवडेल का. तर मित्रांनो तुम्ही जर कधी गेला तिकडं तर मला मेसेज करा किंवा कमेंट करा की भावानं मी चालतो आज ही बघितलं. तर तर तुम्ही तिथं फिरू शकता. म्हणजे बघण्यासारखं भरपूर आहे आपल्या ठिकाणी साताऱ्यात. तुम्ही तर बघू शकता. आता हे बघा ह्या साईडला माझ्या साईडला म्हणजे इकडं डोंगर बिंगर, इकडं गार्डन बिर्डन आहे, इकडं डोंगर आहेत. पण जी गावची डोंगर आणि ह्यात तर म्हणजे लय फरक आहे. तुम्ही कधी पण बघा. कारण की म्हणजे इथं सीन काय माहिती आहे का, इथं म्हणजे ते वातावरण म्हणा प्लस तिथलं राहणीमान म्हणा, हे जरी स्टँडर्ड असलं ना तरी गाव हे गाव असते, बरोबर आहे. त्यामुळं तर मला कमेंट करून नक्की सांगा आपला तुम्हाला सातारा कसा वाटेल. तर चला आता आपण पुढच्या वेळेमध्ये तर जय महाराष्ट्र भावांनो.